आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरू करूया। पण आधीच एक छोटासा ट्विस्ट आलेला आहे। आम्ही निघालोय पण ट्रॉफिकने आमचं जोरदार स्वागत केलेलं आहे या ठिकाणी। बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे या ठिकाणी आणि आता सुटलेला आहे सिग्नल। चला तर मग आता पण पुढच्या प्रवासाला निघूयात। अरे बाबा आता तरी हिरवा हो ना। आम्ही जवळपास 10 ते 15 मिनिटे या सिग्नलमध्ये अडकलो होतो। फायनली आता आम्ही ते सिग्नल सुटलेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत। मी आहे माझ्या मावशीच्या घरी। तर माझ्या मावशीच्या घरी वास्तुशांती होती त्यामुळे मी या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला मी होम टूर दाखवणार आहे। चला तर मग बघ। फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत। आज आपण अशा एका खास ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाने स्वतःच्या मेहनतीतून पहिल्या कमाईतून एक सुंदर 2 BHK फ्लॅट घेतलेला आहे। आणि खरं सांगायचं तर एवढ्या कमी वयात फक्त 22 ते 20 वर्षाच्या असताना स्वतःचं घर घेणं काही छोटी गोष्ट नाही। त्याच्या मेहनतीला आणि जिद्दीला मनापासून सलाम। चला आता तुम्हाला या सुंदर घराचा सफर घडवते। सगळ्यात आधी सुंदर असा हॉल आहे। त्या ठिकाणी मस्तपैकी सत्यनारायणची आणि वास्तू कलशची पूजा झालेली आहे। या ठिकाणी सर्व फॅमिली आणि गेस्ट बसलेले आहेत। मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे घरात। आणि हे आहे मास्टर बेडरूम आणि मस्तपैकी बेड आहे, कपाट आहे, मस्तपैकी फर्निचर सुद्धा केलेलं आहे। आणि या ठिकाणी किचन आहे आणि माझी मावशी बघा किती मस्त दिसत आहे। आणि नंतर मी तुम्हाला दुसरा बेडरूम दाखवते। ही आहे दुसरी बेडरूम आणि मस्त कॉम्बिनेशन आहे। कलर सुद्धा आणि फर्निचर सुद्धा खूप मस्त आहे। आणि त्यानंतरून तुम्ही त्या रूमच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी वॉशरूमचा एरिया आहे। आणि हो इतका सुंदर मिरर असल्यानंतर स्वतःला पाहिलं असं कधी होणार आहे का। आणि त्यानंतर या घरातला मेन पार्ट म्हणजे किचन। चला तर मग आपण किचन पाहूया। किचनचं सुद्धा फर्निचर कलर खूप मस्त आहे। आणि या ठिकाणी आमचा छोटासा चॅम्पियन कसा हेल्प करत आहे सर्वांची। कुणाला गुलाबजामुन कमी पडतात का ते बघत आहे तो। जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भन्नाट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।